याचे पूर्णपणे हावभाव या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न करतायत. बॉल टू बॉल अपडेट्स सातत्याने आपण या वाहिनीवरती पाहत असतो. निखिल जाधव पुन्हा एकदा, हो पुन्हा 30 लेंथ, सेम रिझल्ट. पहिल्या चेंडू पाहिला आपण वाईट होता, परंतु लाईन 30 निवडली होती निखिल जाधवनं. दुसरा बॉल त्याच ठिकाणी हाताळलाय, परंतु तिथे मात्र बाट चेंडूमध्ये कुठला संपर्क नाहीये. तिसरा चेंडू मात्र त्याच लाईनवरती पाहिला, त्याच्यावरती सुद्धा मात्र कुठल्याही प्रकारचा संपर्क नाहीये. पॉवर प्लेमध्ये चांगली सुरुवात जे हनुमान खांडवल बस संघाची आपण म्हणू शकतो. हो पुन्हा एक चांगला चेंडू, इथे मात्र बॅटचा संपर्क नाहीये, परंतु रनआउटची संधी निर्माण झालेली आहे. आणि अखेर या ठिकाणी पाहू शकाल आता इष्ट योग्य वेळेवरती उद्ध्वस्त झालेले आहेत की नाहीये, आता मात्र एक्झॅक्टली पाहावं लागेल. आणि LED बेल्स आपण या ठिकाणी वापरतोय या स्पर्धेमध्ये, म्हणजे पंचाचा कुठला इशारा नाही, म्हणजे बॅटर मात्र त्या ठिकाणी सेफ आहे. परंतु ही संधी होती, जर डायरेक्ट हिट जर तिथे करण्याचा प्रयत्न केला असता तर मात्र चित्र काहीतरी आपल्याला वेगळं पाहायला पडू शकलं असतं, परंतु तसं काही केलं नाहीये. कुठेतरी विनोद पाटीलनं आपल्यावरती कंट्रोल दाखवला आणि त्यामुळे पाहतो की इष्ट्यांवरती तो निशाणा साधू शकला नाहीये. नेक्स्ट बॉल, व आता रिबाचा फटका बाहेर काढलाय. शॉर्ट दरम्यानला फिल्डर तैनात आहेत आणि पहिली धाव इथं मात्र मोनिश पाटीलच्या बॅटमधून निघत असताना आणि प्रथमताच बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क होत असताना फलक्यावरती एकूण 10 धाबा, आय थिंक 2 धाबा क्षमा असावी. वाडिश लॉंग ऑन वरती तुम्ही पाहू शकाल फिल्डर तैनात केला अगदी काऊ करण्याच्या दिशेनं. सौरभ पाटीलला तुम्ही पाहू शकाल, डीप लॉंग ऑफला तुम्ही फिल्डर पाहू शकाल योगेश्वर पाटीलला तैनात केलाय. मिडॉनला एक फिल्डर तैनात केलाय. शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला एक फिल्डर आहे. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअरला इकडे पाहू शकाल अगदी पंचांच्या डाव्या बाजूला एक फिल्डर तैनात केलाय. ओ इथं फटका अभेद केलाय, टायमिंग प्रॉपर नाहीये. सौरभ पाटील चालला चेंडू खाली आणि कुठल्या प्रमाणे चुकी करत नाहीये. जबरदस्त झेल आणि फलंदाज शोभित चौधरीचा खेळ मात्र या ठिकाणी संपुष्टात. पहिल्या धक्का लागला या ठिकाणी निशांक 11 सरवली बस संघाला. स्कायर झेल होता, परंतु या गुलाबी थंडीमध्ये कुठल्या प्रमाणात सौरभवरती परिणाम झाला नाहीये. चेंडूवरती अगदी घारी प्रमाणात नजर ठेवली आणि शेवटच्या क्षणाला मात्र अगदी आपल्याच अंदाजामध्ये आपल्या स्टाईलमध्ये तो झेल त्याने मात्र त्या ठिकाणी फिनिश केला. आणि शोभित चौधरी मात्र एकही धाब्याचं योगदान न देत असताना तो मात्र माघारी परतला, शून्यावरती तो बाद झाला. आणि त्यानंतर पाहू शकला या ठिकाणी तिसऱ्या क्रमांकावरती सचिन चौधरी आलाय बॅटिंग करण्यासाठी 1 डाऊन पोझिशनला. हा क्रमांक फार महत्त्वपूर्ण असतो क्रिकेटच्या खेळामध्ये, कारण आपल्या संघाची सिच्युएशन काय आहे, आपल्या संघाची परिस्थिती काय आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला खेळ सुरू ठेवणं गरजेचं असतं. परंतु इथे सचिन चौधरी आता मात्र त्या क्रमांकावरती येऊन कशा रीतीने खेळ साकारणार. 2 धावा फलकावरती पाहतोय. एक बॅटच्या स्वरूपात आली होती, एक वाईटच्या स्वरूपात. जबरदस्त सुरुवात निखिल जाधवची पाहिली आपण पहिल्या पॉवर प्लेमध्ये. आणि पहिल्या चेंडूत सचिन रेबाचा फटका बाहेर काढलाय लाऊड अपील लेग बिफोरसाठी, परंतु पिचिंग जी पाहिली आपण ऑफस्टमच्या बाहेर होती आणि त्याचवेळी पंचांनी अपील फेटाळली लेग बायच्या स्वरूपात 1 धाव. आणि अशा रीतीने पाहिलं तर या ठिकाणी पहिल्या षटकाचा खेळ जो आहे तो मात्र संपन्न झाला आहे. पहिल्या षटकाच्या अखेरीस 1 गडी बाद, फलकावरती 3 धावा आपण पाहिल्या. जबरदस्त सुरुवात जे हनुमान खांडवल बस संघाच्या वतीने आपण पाहतोय. यानंतर पुढील जो सामना असेल दोन्ही टीमला विनंती करतोय की आपण सज्ज राहायचं आहे. आणि पाहू शकला या ठिकाणी ओमसाई आमने लोणार क्रिकेट संघटनेचे संस्थापक अध्यक्ष अनंताजी केणे यांचं इथं शुभागमन झालेलं आहे. विनंती असेल की आपण या व्यासपीठावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. चला यानंतर किरवली विपक्ष कासने हे 2 संघ तुम्हाला या ठिकाणी खेळताना पाहायला मिळतील. दरम्यान सुरेशजी मेहर यांचं सुद्धा शुभागमन होतोय. आपलं सुद्धा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतोय. या विभागामध्ये आपण पाहिलं तर क्रिकेटचे चाहते भरपूर संख्येने आहेत. क्रिकेटची पंढरी म्हटली तरी वावगं ठरणार नाहीये. आणि या विभागामध्ये क्रिकेटला एक वेगळी दिशा देण्यासाठी नेहमीच 7 स्टार कमिटी
तत्पर आलेले आहे. डिसिप्लिन आणि खऱ्या अर्थानं आता मात्र 7 स्टार कमिटी मेंबर्स आता मात्र या ठिकाणी सर्वजण उपस्थित त्यांची आपण पाहत आहोत. थोड्याच वेळामध्ये या राकेशजी दिगारकर यांचा सुद्धा शुभागमन होणार आहे. सध्या व्यासपीठावरती बारामजी मेहर, अजितजी पाटील, लखनजी पाटील, रामकृष्ण काकडे यांना सध्या आपण पाहतोय आणि अनंतजी केणे यांचा सुद्धा शुभागमन झालेला आहे. दुसरा षटक पाहू शकेल आता मात्र गांधारी विलेज टोकाकडून आता मात्र दुसऱ्या पॉवर प्लेला सुरुवात करतोय गोलंदाज प्रणय जोशी. पहिल्या षटकामध्ये फक्त या ठिकाणी धाबा खर्च केल्या होत्या. 3 विकेट्स आपली खात्यामध्ये एक प्राप्त केली होती गोलंदाज निखिल जाधवनं. लक्षात सुद्धा खांडवल प्रसंग टायमर ऑन आहे. तुम्ही पहिला चेंडू डिलिव्हर केला या ठिकाणी परफेक्टली 7:51 मिनिटांनी आणि आतापर्यंत 6 मिनिटाचा वेळ तुम्ही खर्च केलाय. 20 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला 4 षटकं ही कंप्लीट करायची आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये जर त्यापेक्षा अधिक जास्त वेळ घेतला तर मात्र त्याचा नुकसान तुमच्या संघाला सोसावा लागू शकेल याची आपण नोंद घ्या. कारण जेवढे कडक नियम सौदी अरबीमध्ये नाहीत तेवढे कडक नियम श्यामचंद दलवी साहेबांच्या स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. विजय केणे असतील, हनुमानजी केणे दिवस रात्र मात्र जरूर मेहनत करतात आणि आमचे सहकारी समर्थक मच्छिंद्र पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन होतोय. वेलकम मच्छिंद्र पाटील सर. आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीनं सरचे स्वागत. फटका अभेद केला आहे परंतु सेफ प्लॅनिंग होतोय. अगदी कव्हर पॉईंटचा फिल्डर राकेश थोडासा संत गतीने चेंडूवरती पोहोचला आणि त्यामुळे पाहतो की या ठिकाणी हो रनआउटची संधी आणि ती संधी सुद्धा मात्र या ठिकाणी गमावलेली आहे. एकूण फलंदाज पाहिल्या तर त्या ठिकाणी तर एकूण 3 धावा मात्र या ठिकाणी पलून पूर्ण गेल्या. काय जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट्स. दोघांमध्ये चांगला तालमेल आपण पाहिला. हो फुलटॉस खराब चेंडू ऑन साइडला उडवलाय. डीप स्क्वेअरला कडे कुठला फिल्डर नाहीये आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना लक्षाबाईल 2026 या स्पर्धेतील पहिला मॅक्झिमम सिक्सर. खराब चेंडूच्या हाताळणी फुलटॉस आणि फुलटॉस वरती या ठिकाणी जबरदस्त मात्र या ठिकाणी स्ट्रोक मात्र सिलेक्शन पाहिलं आपण. अगदी आडव्या पट्ट्यानं स्क्वेअर लेकडे मात्र पाहिलं तर ठिकाणी पोटमध्ये क्षेत्र खाली होतं आणि तीच जागा मात्र फलंदाज मोनिश पाटील निवडली आणि त्याच्या बॅटमधून निघणारा हा पहिला मॅक्झिमम सिक्सर प्रणय जोशीच्या अगेन्स्ट. आता मात्र समोरच्या दिशेनं ओव्हर पिच बॉल स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू सरळ चला 20 शेप मध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे जात असताना 4 धावांसाठी चौकार. काही इंच चेंडू मात्र पाहिला तर सीमारेषेच्या आतमध्ये पडलाय आणि त्या अर्थाने पाहतो की या ठिकाणी चौकार मात्र या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून या ठिकाणी घोषित केलं गेलं. परंतु जबरदस्त या ठिकाणी मोनिश पाटीलला वापसी केलेली आहे. कारण सुरुवातीला जर पाहिलं तर पूर्णपणे मोनिश सासपडला होता. तब्बल 4 बॉल मध्ये फक्त एकच धाव त्याच्या बॅटमधून निघाली होती. म्हणजे सुरुवातीचे 3 डॉट चेंडू तो खेळला परंतु जसा त्याने वेल खेळपट्टीवरती काढलाय त्याच्यानंतर आता मात्र त्याच्या बॅटमधून धाबा निघायला सुरुवात झालेली आहे. कारण मातीची विकेट आहे. मातीच्या विकेटवरती या सर्वांनाच खेळण्याचा अनुभव नसतो. परंतु जेव्हा जेव्हा आपण ओपन ग्रामीण क्रिकेटच्या मोठमोठ्या स्पर्धा पाहतोय त्या स्पर्धांमध्ये सातत्याने मातीच्या विकेटवरती ती स्पर्धा खेळवली जात असते आणि आज प्रथमतच आपण पाहतो की या क्रीडांगणावर मातीची विकेटची निर्मिती केली गेली आणि त्या मातीच्या विकेटवरती स्पर्धा आपण अनुभवतोय. लक्षाबाईल चषक 2026. पुढील बॉल पंचांचा नो बॉलचा इशारा आणि इकडे मात्र पावसाळ्यात रनआउटची संधी झालेली आहे निर्माण आणि त्या ठिकाणी फलंदाज सचिन चौधरी बाद होऊन या ठिकाणी माघारी परततोय.
मनीष पाटीलने जर या ठिकाणी जर प्रयत्न केला असता तर आय थिंक कदाचित धाव मात्र इथे कम्प्लीट होऊ शकले असते, परंतु कुठेतरी मनीष पाटीलने ही धाव नाकारली आणि त्यामुळे पाहतो की फलंदाज सचिन चौधरी मात्र त्या ठिकाणी रनआउटच्या स्वरूपात इथे मात्र बाद झाला. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना या ठिकाणी निशांक 11 सरवली संघाला. जरा किरवली संघाला विनंती करतो की आपण नाणेफेकीसाठी रेडी राहा, कारण कासने संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. अर्थात अमरस्पोर्ट कासने पडगाव विभागातील एक दादा संघ म्हणून उदयास येणारा संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट मात्र पाहू शकेल राकेशजी दिगाडकर यांचा संघ तुम्हाला खेळताना पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना सध्या आपण अनुभवतोय. आजच्या लॉर्ड्समधील पहिला सामना आपण अनुभवतोय. निशांक 11 सरवली ब विपक्ष जय हनुमान खांडवल ब संघ. फ्रीट बॉल हो चांगला चेंडू अगदी यॉर्कर चा प्रयत्न आणि इकडे मात्र मिस्टेक घेतली गेली, खराब फेके आणि चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि एकूण पंच धाबा किती 5-5. यालाच म्हणतात विनाशकाली विपरीत बुद्धी, कारण फ्रीट बॉल चांगल्या पद्धतीने हाताला लावता, परंतु कुठेतरी गोलंदाजांना इष्टनमध्ये निशाणा साधण्याचा प्रयत्न केला आणि पाठीमागे कुठल्याप्रमाणे बॅकअप नव्हता. बॅकअप असणं सध्याच्या युगामध्ये फार गरजेचं आहे. जसा बॅकअप श्यामचंद दलवी साहेबांचा जय जुटिंग देवरुम संघाच्या पाठीमागे आहे, जसा बॅकअप 7 स्टारच्या पाठीमागे अनंत जे केणे साहेबांचा आहे, तसा बॅकअप असणं फार गरजेचं आहे. आणि तिथे मात्र या ठिकाणी नशिबाच्या 4 धाबा इथे मात्र पाहायला आपल्याला. हो ते फुलटॉस बुडपला बेट करण्याचा प्रयत्न, बीट केला, चेंडू चाला वेगानं सीमेरेषे लगत 2-2 छत्रशेक पाठलाग करत आहेत आणि अखेर शेवटच्या मोमेंटला अजूनही चेंडू शोधतायत आणि तोपर्यंत फलंदाजाने तब्बल 3 धाबा इथे शोधल्या गेल्या. कधी चित्त्याच्या सप्लाईनं हरणाच्या वेगानं मनीष पाटील आणि अल्पेश पाटील सध्या आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. सध्या तरी आपण पाहतोय या ठिकाणी पाटीलगिरी राखत असताना संघाने धावसंख्या पुढे जात असताना पाहू शकाल 2 गडी बाद 25 धाबा 25 लॉस ऑफ 2 विकेट्स. पहिल्या डाबाचा खेळ सध्या आपण इथे अनुभवतोय. सुरुवात चांगल्या प्रमाणात निखिल जाधवने केली होती, फक्त 2 धाबा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त पलटवार, पुन्हा फुलटॉस, गुडघ्यावरती बसून फटका मात्र एक चेंडू केलाय आणि चेंडू सरळ जात असताना स्क्वेअर लेगच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. जबरदस्त मात्र या ठिकाणी संगीतमय वातावरण सध्या आपण पाहतो या ठिकाणी निर्माण झालेलं आहे. 2 षटकाचा खेळ मात्र संपूर्ण पॉवर प्लेचा खेळ आपण जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये निखिल जाधवनं सुरुवात चांगली केली, परंतु त्याच्या मेहनतीवरती प्रणय जोशीने मात्र पूर्णपणे त्या ठिकाणी पाणी फेडल्याचं म्हणावं लागेल. तब्बल 26 धाबा दुसऱ्या पॉवर प्लेमध्ये त्याने खर्च केल्या आणि पाहू शकाल 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकूण 29 धाबा. ओव्हर कंप्लीट आहे मनीष. पहिल्या चेंडूवरती तिहेरी आली होती, दुसऱ्या चेंडूवरती षटकार, तिसऱ्या चेंडूवरती चौकार, त्याच्यानंतर पाहिलं आपण या ठिकाणी भीमर नो बॉल, त्याच्यानंतर पंजा, 5व्यावरती 3 धावा आणि 4थ्यावरती शेवटच्या बॉलवरती चौकार. ओव्हर कंप्लीट आहे. 29 धाबा फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकाचा खेळ इथे मात्र संपन्न. जबरदस्त मात्र या ठिकाणी सुरुवात 14.5 गतीने मात्र या ठिकाणी आतापर्यंत धावा जोडलेल्या आहेत आणि आडी गिरवली संघाचा मात्र या ठिकाणी शुभागमन झालेला आहे. राकेशजी दिगाडकर यांनी हा संघ मात्र स्पर्धेमध्ये पुरस्कृत केला आणि त्यांच्या अगेन्स्ट संघ असेल अमर स्पोर्ट कासने.
तिसरं षटक. निखिल जाधवला आता मात्र पुन्हा या ठिकाणी चेंडू सोपवलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. कारण 5 ओव्हरची लढत आपण पाहतोय आणि 5 ओव्हरच्या किल्ल्यामध्ये तब्बल तुम्ही एका गोलंदाजाकडे 2 षटकं सोपवू शकता आणि ते कार्य आता निखिल जाधववरती सोपवलंय. पहिला बॉल रिबासचा फटका बाहेर काढलाय. कनेक्शन प्रॉपर पाहायला मिळतो. अगदी पॉईंटच्या डोक्यावरून वेगाने चेंडू चालला अगदी सीमेरेषे लगत. डीप वरून शत्रक्षक चेंडू येऊन उचलून फेक करतायत. तोपर्यंत 2 धाबा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. टाळ्याचा गजर पाहायला मिळतो खेळाडू कक्षामध्ये. सध्या आपण पाहतो निशांक 11 सरोली बस संघ सध्या या ठिकाणी इन ॲक्शनमध्ये आहे. नाणेफेकी गमावल्यानंतर प्रथमतः त्यांना मात्र फलंदाजीसाठी या ठिकाणी इन्व्हाइट केले गेलं. आणि पाहू शकाल या ठिकाणी पडगा पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर दिनकरजी चकोरे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेब आपलं आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. वेलकम सुस्वागत. आणि चेंडू मात्र वेगाने चालला अगदी तडमॅनला. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धाबांसाठी चौकार. रिव्हर्सचे फटके सातत्याने आता मात्र बाहेर पडले जात आहेत आणि असं वाटतं की अल्पेश पाटीलने मात्र फटक्यासाठी चांगला सराव केलाय. कारण सातत्याने मात्र आपल्या भात्यातून तो फटका बाहेर काढतो आणि चांगल्या प्रमाणे मिडलिंग करतोय. हा पहिल्या चौकार पाला त्याच्या बाटमधून रिव्हर्सच्या अनुषंगानं तडमॅनला बीट करत असताना आणि या षटकामध्ये निखिल थोडासा साच पडलाय. हो आता मात्र ओव्हर दी कव्हर. काय क्लास पाहतो या ठिकाणी फलंदाज अल्पेश पाटीलचा चेंडू चालला सरळ अगदी कव्हरच्या पलीकडे. सलगचा हा दुसरा चौकार. वरची लढत आहे आणि पावसाळ्या या ठिकाणी चांगल्या प्रमाणे या ठिकाणी खेळ सुरू आहे. सध्या तरी आपण पाहिलं तर निशांक 11 सरवली बसकाच्या वतीनं सुरुवातीला पाहिलं तर संघ साचपडला होता, परंतु त्याच्यानंतर जबरदस्त मात्र या ठिकाणी बाउन्स बॅक मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. निखिल पुन्हा एकदा हो आता मात्र पावसाळ्याला एक्झॅक्टली मिडॉनच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न करतो. 100 कॅच. विकेट किपर विनोद पाटील. वाह गुड टेकन बाय. जबरदस्त झेल आणि अखेर समाप्त झाल्या या ठिकाणी अल्पेश पाटीलचा खेळ. धक्का क्रमांक 3 लागत असताना या ठिकाणी निशांक 11 सरवली बस संघाला. बॅटची ग्रीप हातामध्ये फिरली असावी, कारण मिडॉनला बीट करण्याचा प्रयत्न अल्पेश पाटीलने केला आणि त्याच्यानंतर पावसाळ्या या ठिकाणी बॅटची वरची लिडिंग एज लागली आणि खूप मोठा अंतर विनोद पाटीलने कापला त्या ठिकाणी आणि एका हाताने मात्र त्याने झेल मात्र फिनिश केलाय. जरूर काही समस्या आहेत. समीर आपण पंचाशी संवाद साधायचा आहे. सर 5 ओव्हरची मॅच आहे. नेक्स्ट बॉल निखिल जाधव उर्दू विकेट न कडक शॉट फ्लिक ऑफ द रिक्स. मनगडी फटक्याचा वापर आणि चेंडू करतो हा बाई सफर. लँडिंग झालं बाउंड्री लाईनच्या पलीकडे 7 धावांसाठी षटकार.
जाऊन मात्र त्या ठिकाणी अगदी खेळाडू कक्षामध्ये जाऊन लँडिंग झालाय. सेन्सिबल क्रिकेट जबरदस्त मात्र या ठिकाणी अगदी डोक्यावरती बर्फ ठेवून मात्र या ठिकाणी खेळ सध्या सुरू आहे. मोठे फटके ज्यावेळी खेळण्याची वेळ आली त्यावेळी मोठे फटके सुद्धा आपण पाहिले आणि सिंगल डबलला सुद्धा मात्र या ठिकाणी प्राधान्य देण्याचा मात्र या ठिकाणी हे दोन्ही फलंदाज कार्य करतायत. आणि पाहता पाहता फलकावरती तब्बल 46 आकडा इथे मात्र लागला गेला. 46 लॉस ऑफ 3 विकेट्स. आणि या षटकाचा जर आपण विचार केला तर महागडा स्पेल आपण पाहतो या ठिकाणी. सुरुवात निखिल जाधवने चांगल्या प्रमाणे केली होती. पहिल्या ओव्हरमध्ये पाहिलं तर 3च धावा आल्या होत्या, परंतु दुसऱ्या स्पेलचा आपण विचार केला तर या ठिकाणी आतापर्यंत निखिलनं खर्च केला एकूण 17, म्हणजे 2 स्पेलमध्ये तब्बल 20 धावा खर्च केल्या निखिल जाधवनं आणि 2 सफलता त्याच्या नावावरती आपण पाहिल्या. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर दरम्यान मनेशजी गायकवाड यांचे या ठिकाणी शुभागमन होतोय. आपलं करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. पूर्णपणे पाहू शकले या ठिकाणी जय जोटिंग देवरुंग संघातील सर्व पदाधिकारी आज खऱ्या अर्थानं चौफेर अगदी सीमेरेषेच्या बाजूने तुम्हाला अलर्ट पाहायला मिळतात. पूर्णपणे घारी प्रमाणात त्यांची सर्वांची नजर या स्पर्धेवरती आपण पाहतोय. आणि आतापर्यंत 3 षटकांसाठी आपण जर इथे अल्पेश वेल जर पाहिलं तर या ठिकाणी जे हनुमान खांडवल बस संघाचा विचार केला 23 मिनिटांचा वेळ तुम्ही खर्च केलाय. आपण एका 2 मिनिटं मात्र ऍडजस्टमेंट करू शकतो कारण विकेट्स पडत आहेत, चेंडू मात्र बाउंड्रीच्या पलीकडे जात आहेत. परंतु जर तुम्ही जास्तच वेळ जर इथे खर्च केला तर मात्र तुम्हाला या ठिकाणी दंडित केला जाईल. आणि दुसरी गोष्ट, मैदानाच्या आतमध्ये कुठल्याही खेळाडूला कुठल्याही वेळी जर पाण्याची आवश्यकता भासली तर फक्त तुमचा जो 12 खेळाडू आहे तोच मैदानाच्या आतमध्ये जाणार. इतर खेळाडू कक्षामधून कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येणार नाहीये. या स्पर्धेचा मुख्य नियम आहे. तुम्ही कुठल्याही वेळेला पाणी मागा, तुम्हाला पाणी याची सुविधा मात्र इथून दिली जाईल. परंतु फक्त या ठिकाणी 12 खेळाडूच मैदानाच्या आतमध्ये जाईल. आणि जर खेळाडू जर आढळला तर विजयकीने 2 रनची पेनल्टी असेल. षटक क्रमांक 4 राकेश जाधव. हो, चांगला चेंडू फ्लिक केलाय. चेंडू त्याला अगदी कार्पेटच्या सहानं अगदी बाकवर्ड स्क्वेअर लेगचा फिल्डर चेंडूवरती वेगाने झेपावतोय. तोपर्यंत या ठिकाणी सिंगल धाव आपण पाहतोय. मोनिश पाटील आणि निखिल चौधरीची जोडी सध्या आता रमलेली आहे. आपण जर विचार केला तर निखिलचा खेळ पाहिला तर 3 चेंडू त्याने फेस केले, त्याच्या बॅटमधून 8 धावा निघाल्या. आणि मोनिश पाटील आपण जर विचार केला तर सलामीला आलाय. 20 धावसंख्येवर तो खेळतोय. 9 चेंडूचा त्याने सामना केला, 2 चौकार, 1 षटकार आणि 1 पंजा त्याच्या इनिंगमध्ये पाहिलाय. म्हणजे असं वाटतं की या ठिकाणी एक चांगला टोटल निशांक 11 सरवली बस संघ मात्र या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी उभा करणार आहे. कडक शॉट, परंतु उंची जास्त आणि पुन्हा विनोद पाटील अगदी चेंडूच्या खाली जाण्याचा प्रयत्न करतोय, परंतु त्याच्या अवाकाच्या बाहेरचा हा झेल आणि तब्बल 2 धावा मात्र त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. लक्षाबैल चषक 2026 जय जोटीन देवरुंग संघाच्या वतीनं, त्याचप्रमाणे माजी सरपंच श्यामजी दलवी साहेबांच्या माध्यमातून साकारली जाणारी स्पर्धा, या परिसराचा एक उत्सवच एक प्रकारे आपण पाहतोय. आणि मित्रांनो, थोड्याच दिवसानंतर तुम्हाला अजून या विभागातील उत्सव पाहायला मिळणार आहे. अर्थात आमने लोनार प्रीमियर लीग. अक्का आमना लोनार खेलेगा और अक्का आमना लोनार देखेगा. परंतु इथे फटका पुन्हा हवेत केला, पुन्हा टायमिंग प्रॉपर नाहीये. आणि इथे मात्र विनोद पाटीलचा अजून एक कमालीचा झेल. या सामन्यातील दुसऱ्यांदा त्यांनी झेल पकडला आणि दोन्ही झेल कठीण होते, परंतु स्वतःसाठी त्यांनी मात्र त्या ठिकाणी सोपे केले. काय झेल पकडलाय असं वाटते की ग्रामीण टेनिस क्रिकेटवरती हा झेल वारंवार पाहत राहा. ऍक्शन रिप्ले. ऑन साईडला खेचून मारण्याचा प्रयत्न आणि वाह, ज्याप्रमाणे विनोद पाटीलची बॉडी लाईन आहे असं वाटलं नव्हतं की चेंडू परत पोहोचेल, परंतु जबरदस्त त्या ठिकाणी झेल त्याने मात्र समाप्त केलाय. धक्का क्रमांक या ठिकाणी पाहू शकाल 4था लागत असताना निशांक 11 सरवली बस संघाला. आणि 6व्या क्रमांकावरती नवीन फलंदाज मयूर म्हात्रेला आता मात्र आपण पाहतोय मोनिश पाटीलच्या सोबतीला जोडत असताना. मोनिश पाटील बाद झाले अल्पेश. निखिल चौधरी अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सन्माननीय
धीरज पाटील देवरूंचे युवा उद्योजक यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांचं करूया आपण या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत. राकेश जाधवनं मात्र आतापर्यंत या ठिकाणी कंट्रोलफुल गोलंदाजी केलेली आहे आणि एकूण संघाची धावसंख्या पाहिली तर या ठिकाणी स्कोर कार्डवरती 49. हो पुन्हा मात्र त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी टॉप एज चेंडू हवेत. पुन्हा विनोद पाटील. आज विनोद पाटील जिथे हात लावतो तिथे सोनं तयार करतोय. कारण या सामन्यातील या पहिल्या डावातील तब्बल 3 जल त्याने पकडले आणि जसा मैदानाच्या आतमध्ये मयूर म्हात्रे आला तसा मात्र चाललाय दगावच्या दिशेनं. सिंगल मात्र त्या ठिकाणी कंप्लीट केली आणि सिंगल वरतीच मात्र या ठिकाणी समाधानी तुम्हाला राहावं लागेल. कारण दुहेरीच्या प्रयत्नामध्ये जर तुम्ही प्रयत्न केला तर आय थिंक कदाचित नुकसान होऊ शकला असता आणि या सिंगलच्या वतीनं संघाची धावसंख्या कंप्लीट 50 होत असताना म्हणजे एक माइलस्टोन आहे प्रत्येक संघाचा की 5 ओव्हरमध्ये किमान आपण 50 धाबा या ठिकाणी जोडणं गरजेचे आहेत आणि त्या 50चा आकडा निशांक 11 सरवली संघानं फलकावरती लावलाय आणि यानंतर अजूनही पाहिलं तर एका षटकाचा खेळ येणं बाकी आहे. पुन्हा मात्र त्या दिशेनं प्रत्येक फलंदाजा आपण जर विचार केला तर कुठल्याही फलंदाजाने आतापर्यंत ऑफ साईडला या ठिकाणी फटका खेळण्याचा प्रयत्न केला नाही. सर्वच जे फटके पाहिले ऑन साईडला सर्वांनी खेळण्याचा प्रयत्न केलाय. जणू काही ऑन साईडची जी सीमारेषा आहे ती मात्र जणू काय त्यांना टार्गेट त्यांनी केलेलं आहे. अशा रीतीने पाहू शकला या ठिकाणी 5 ओव्हरचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. सर एक बॉल शिल्लक आहे नाही ओव्हर कंप्लीट. चार ओव्हरचा केला तर मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. या षटकाचा आपण विचार केला तर या ठिकाणी 5 धाबा खर्च केला राकेश जाधवनं. एक सफलता मात्र त्याच्या खात्यामध्ये आपण पाहिली आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर या ठिकाणी संघाची धावसंख्या आपण पाहू शकाल 51 धाबा आणि एक प्लेयर सर आतमध्ये घ्या कारण प्रत्येकासाठी नियम समान आहेत. जर तुम्ही 20 मिनिटाच्या जास्त वेळ जर इथे खर्च केला तर मात्र तुम्हाला त्याचा भुर्दंड मात्र भोगावा लागेल आणि या ठिकाणी जर्मन खांडवल बस संघाने जास्त वेळ खर्च केला त्यामुळे आता एक फिल्डर 30-60च्या आता मात्र आपल्याला आतमध्ये जास्त पाहायला मिळतो. म्हणजे बाउंड्रीवरती तुम्हाला आता 4 फिल्डर पाहायला मिळतील आणि पहिलाच बॉल उचलला हवेत. टायमिंग प्रॉपर नाही. विकेट किपर चेंडूच्या खाली पोहोचलाय आणि कुठल्या प्रमाणे त्या ठिकाणी चुकी केली नाहीये. आय थिंक कुंदन होता. कुंदने मात्र जबरदस्त झेल पकडला आणि समाप्त झाला त्या ठिकाणी फलंदाजाचा खेळ.
चौधरी आलाय 8व्या क्रमांकावरती. धावसंख्या स्थिर पाहू शकला 51 धावा. अजूनही 5 बॉलचा खेळ शिल्लक या पहिल्या डाबातील. ओव्हर द विकेट मारा करतोय. पिकअप शॉट. वाव ब्युटिफुल. चेंडू चालला अगदी बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 6 धावांसाठी षटकार. प्ले वाह येतो भिंगरी ती. आणि पाहू शकला या ठिकाणी शुभ आगमन होतो असताना या ठिकाणी भगवती एंटरप्राइजेसचे प्रोपरायटर तथा शिवसेनेचे विभाग प्रमुख आमचे सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व भगवान शेठ भोईर साहेबांचं शुभ आगमन होत असताना आणि आज अमरस्फूर कार्य संघ तुम्हाला यानंतर इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे. वेलकम भगवानजी भोईर साहेब. आपलं आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. या षटकारानंतर प्रणय पाटील इथे मात्र वापसी करतो. निर्धावण चेंडूची सांगता आपण पाहतो. 57 धाबा फलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्या. ॲक्शन रिप्लेस मी पाहू शकाल. आणि तसं जर पाहिलं तर प्रणय पाटील मागील वर्ष आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रवीणचा खेळ आपण जर पाहिला तर चांगल्या प्रमाणात त्यांनी आपल्या खेळामध्ये बदल केला आहे. स्वतःला सिद्ध केला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. हो यॉर्करचा प्रयत्न खोदून काढण्याचा प्रयत्न फलंदाजाने केला परंतु चेंडू पाहू शकला. या ठिकाणी अगदी स्वतः विकेट किपर कुंदन मात्र चेंडूला जाऊन उचलून फेक करतो. तो परत सिंगल धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली. सामना चांगल्या प्रमाणे होण्याची दाट शक्यता आहे. त्यात काही शंका नाही आहे. कारण दोन्ही संघ जर पाहिले तर एकाच कॅलिबरीचे आहेत. आम्ही लोणारमधील आपण जर विचार केला तर मात्र जर्मन खांडबल ब संघ एक चांगला बॅलन्स संघ आपण त्यांच्याकडे नेहमीच पाहत असतो. आणि भिवंडी भागातील आपण जर पाहिलं तर या ठिकाणी सध्या निशांक 11 सरोली ब संघ त्यांच्या अगेन्स्ट फाईट करतोय. आणि फाईट बॅक चांगल्या प्रमाणात मात्र या ठिकाणी खांडबल ब संघ देऊ शकेल त्यात काही शंका नाही आहे. पुढचा बॉल ओव्हर पिच ऑन झाला उडवलाय परंतु मिड विकेटला सौरभ पाटील तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. फेकी सुद्धा मात्र चांगला एंडला पाहायला मिळाली. आणि या सिंगलवरती संघाची धावसंख्या 59 या आकड्यावरती जात असताना 59. आणि आतापर्यंत पाहिलं तर सरवली संघाने तब्बल 6 विकेट्स गमावले. नितेश चौधरीनं षटकारानं सुरुवात केली होती डाबाला परंतु त्याच्यानंतर थोडीशी मात्र त्याची बाट शांत पाहिली आपण. आणि डाबातील आता मात्र शेवटचा बॉल लास्ट टू गो. सामना करेल या ठिकाणी फलंदाज नितेश. फिल्डिंगमध्ये थोडासा बदला पाहतोय. स्टेट लॉंग ऑनचा फिल्डर आता मात्र वायडिश लॉंग ऑनला आलाय कारण मिड ऑन होती आता फिल्डर तैनात केलाय संघनायकानं. शेवटचा बॉल चांगला लेंथवरती चांगला टप्पा आणि पॉशल चिडूताला मिड विकेटला सौरभ पाटील वेगाने पोहोचलाय. रनआउटची संधी दुहेरीचा प्रयत्न झालाय आणि पाहता पाहता त्या ठिकाणी 2 धावा मात्र इथे पूर्ण केल्या गेल्या. टाळ्यांचा गजर आता मात्र खेळाडू कक्षामध्ये पाहायला मिळतोय. 5 ओव्हरच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकलो या ठिकाणी 61 धावा इथे मात्र जोडल्या गेल्या. 6 गड्यांच्या मोबदल्यात टीम निशांक 11 सरोली ब संघानं आणि विजयासाठी 62 धावांचं लक्ष असेल टीम जय हनुमान खांडवल ब संघासमोर. तत्पूर्वी जाऊया आपण पुढील सामन्याच्या नाणेफेकीकडे. दोन्ही संघांना विनंती करतोय. RD11 किरवली विपक्ष अमरस्फोर्ट कासने अशी लढत तुम्हाला पाहायला मिळणार आहे. हॅलो चेक हॅलो. चला आपण पाहू शकलो या ठिकाणी ज्यांची नुकतीच या ठिकाणी उपस्थिती आपण पाहिली सन्माननीय भगवानजी भोईर साहेबांना विनंती करतो. आणि आमचे दिनकरजी चोकोरे साहेब परगा पोलीस स्टेशनचे सिनियर इन्स्पेक्टर साहेब आपण. आणि आज आम्हाला माहिती मिळालेली की सर खेळणार आहेत. चला आपण पाहुण्याच्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. वेलकम सोनू दिगाडकर अँड वेलकम वैभव हलके. आणि आमचे लाटके व्यक्तिमत्व भगवानजी भोईर आणि आमचे चकोरे साहेब दोघांच्या शुभ हस्ते आपण इथे टॉस करतोय. चला टॉस असा आहे की तुम्हाला हेड किंवा टेल्स इथे मात्र द्यायचं आहे. 5 ओव्हरची मॅच असेल. 2 षटक पॉवर प्लेचे आहेत. 4 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत. यस. आणि पहिली गोष्ट फलंदाज बाद झाला येणारा नवीन फलंदाज जी सर्कलची रेषा आहे ती तुम्हाला चेसिंग करणं क्रॉसिंग करणं बंधनकारक आहे. चला कॉल कोण देणार. वैभव कॉल देतोय. इट इज हेड.
यस, जशी मागणी तसा पुरवठा. पाहुण्यांचा आभार आणि विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. आपण थोडक्यात दोन्ही कॅप्टनशी संवाद साधणार आहोत. कारण एक संघ पाहिला तर पडगाव विभागातील दादा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला पाहिलं तर आमने लोणार परिसरातील आडे किलो संघ आहे वैभव. आपण अनेकदा पाहतो की वाशिम परिसर असेल, पडगाव विभाग असेल, तिकडे मात्र सातत्याने खेळ तुम्ही करत असता. परंतु आज आमने लोणार विभागामध्ये येत असताना एवढा भव्य दिव्य हे आयोजन आपण देवरुखकरांचा पाहतोय. सध्या काय फील करतोयस? नक्कीच खूपच मोठं आयोजन आहे आणि या ग्राउंडवर आम्ही सुद्धा खूप वर्षातून आलो आहे आणि आम्हाला सुद्धा उत्सुकता होती की कधी मॅच असेल आणि इथे आल्यानंतर सुद्धा आम्हाला जाणवलं की एवढी मोठी ट्रॉफी आपल्याला खेळायला भेटले हे आपलं भाग्य आहे. टॉस किती महत्त्वपूर्ण होता आणि या टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः काय निर्णय घेणार? नक्कीच टॉस इम्पॉर्टंट होता, आम्ही क्षेत्ररक्षण करू. वैभव, प्रत्येक स्पर्धेमध्ये तुमचे जे या संघ तुमचा असतो तो संघ आहे की काय आम्हाला आज संघामध्ये या खेळाडूंमध्ये काय बदल पाहायला मिळेल? नाही, आमचा सध्या तोच संघ आहे. थोडासा बॅकफुटला चालला आहे परंतु या चषकामध्ये आम्ही कमबॅक करण्याची नक्कीच एक आशा घेऊन आलो की या सामन्यामध्ये आपण कमबॅक करू. वैभव, तुम्ही या प्रत्येक सीझनचा विचार केला तर कॉन्क्रीटवरती जास्त खेळ केला, परंतु या स्पर्धेमध्ये मातीची विकेट आहे. या स्पर्धेमध्ये खेळत असताना मातीच्या विकेटवरती सराव वगैरे केलाय का? नाही, गेले कित्येक वर्ष झाले, तुला पण माहिती आहे योगी सर, आपण कॉन्क्रीटच्या पिचवरच खेळतोय. बघूया आता कशी प्रकारे फलंदाजी गोलंदाजी होते कासने संघाची. ज्या नावानं अमर स्पोर्ट काचे संघ ओळखला जातोय त्याच पद्धतीनं त्या क्वालिटीचा खेळ या स्पर्धेमध्ये आम्हाला पाहायला मिळू शकेल. नक्कीच या चषकामध्ये तीच आशा आहे. जरूर विजयासाठी शुभेच्छा असतील. सोनू, कास्ते संघाच्या अगेन्स्ट कधी तुमच्या करिअरमध्ये तुम्ही खेळलेले आहात? हो, पहिले खूप वेळा आमच्या विरुद्ध त्यांची टुर्नामेंट झालेली आहे. मग तुमच्या वाटेला आज फलंदाजी आलेले आहे. तुमच्या संघामध्ये काय आम्हाला चेंजेस पाहायला मिळेल? काही नाही, चेंजेस नाही. आम्ही बाहेर जेव्हा टुर्नामेंट खेळतो सावरदेव टीम आणि RDO आम्ही दोन्ही एक करून खेळतो. मग 5 ओव्हरमध्ये किती धावांचं लक्ष ठेवण्याचा प्रयत्न करशील? आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. काय स्ट्रॅटर्जी? हाही स्ट्रॅटर्जी एकच म्हणणं आहे की ओपनरचे जे आपले 2 ओव्हरच्या पॉवर प्ले आहेत ना, त्या पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये आपला चांगला स्टार्ट मिळावा आणि ओपनिंगच्या फलंदाजी चांगला स्टार्ट देवा, बाकीचा होईल सगळं. स्पर्धेबद्दल 2 शब्द. स्पर्धा तर लाजवाब आहे. स्पर्धेबद्दल काही बोलण्यासारखं ठेवलंच नाही. त्यावेळी 1 नंबर स्पर्धा केलेली आहे आणि आपल्या एरियामध्ये असा वर्ल्ड कप टाईपच झाला. जेव्हा लक्ष यशक अलाउन झाला तेव्हाच मी पोरांना बोललो की खेळायचं का. 2 दिवस पेंडिंग होता पण नंतर पोरा बोलली का खेळू चला, बोलतं काय होईल ते होईल. मैदानावरती बाईकचा शोरूम आहे, त्या शोरूम बद्दल काय सांगशील? शोरूम तर आहे, नजर त्यांच्यावर लागलेली आहे आमची, पण बघू आता. चला, शुभेच्छा असतील सोनू तुला. दोघांनी छानपैकी मनोगत व्यक्त केलं, परंतु या ठिकाणी टॉस जिंकलाय अमर स्पोर्ट कास्ते संघानं आणि प्रथमतः या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय स्वीकारलाय. तत्पूर्वी जाऊया आपण या ठिकाणी काही सन्मान आहे ते सन्मान आपण इथे संपन्न करतोय. कारण स्पर्धा म्हटली की मान्यवर हे फार महत्त्वपूर्ण असतात आणि त्यांचा आदरपूर्वक सन्मान करणं हे आयोजकांचं परम कर्तव्य आहे. आणि आपण आज पडगा पोलीस स्टेशनचे सन्माननीय दिनकरजी चकोरे साहेबांना आपण इथे सन्मानित करतोय. चला, या स्पर्धेचे आयोजक सन्माननीय माजी सरपंच श्यामशेठ दलवे साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण चकोरे साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करायचं आहे. चकोरे साहेबांना आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. धन्यवाद साहेब, आपण इथे आलात. या स्पर्धेची आपण शोभा वाढवली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. त्यानंतर आपल्यामध्ये पाहू शकाल या ठिकाणी भगवती एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर तथा शिवश्रीचे विभाग प्रमुख आदरणीय भगवानजी भोईर साहेब आपल्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करतोय. मी पुन्हा एकदा श्यामशेठ दलवी साहेबांना विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते भगवानजी भोईर साहेबांना सन्मानित करावं. आणि आज कास्ते संघ सुद्धा मात्र या स्पर्धेमध्ये इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळणार आहे आणि स्वतः चांगले खेळाडू आहेत. 40+ आधुनिक काल ते गाजवत आहेत आणि न्यू 17 कम्युनिटी 40+ ते विद्यमान अध्यक्ष सुद्धा आहेत. जरूर त्यांना सुद्धा आपण देऊया पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि आता कॉमेंट्री बॉक्समध्ये करूया परिवर्तन. आणि आता मात्र धापांचा पाठला कशा रीती केला जाणार की धापाचं संरक्षण होणार हे ऐकवण्यासाठी आता कॉमेंट्री बॉक्समध्ये सज्ज होतात आमचे सहकारी समर्थक मच्छिंद्र पाटील सर. ओव्हर टू यू कॉम बॉक्स. थँक्यू योगेश. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मदेव सर्व कार्येषु सर्वदा. गण्याला नमन करून महाराष्ट्र आराध्यवाद राजे छत्रपती शिवाजी महाराज यांना मानासमोर स्पर्धेची आम्ही सुरुवात करतोय. जिंकण्यासाठी 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे.
हॅमर करण्याचा प्रयत्न, चेंडू मागे निघून गेलाय. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय जटिंग संघ देवरिंग आयोजित लक्षात चषक 2026 पर्व वर्ल्ड कप असं म्हटलं त्या स्पर्धेला. तर ज्या पद्धतीने आपण फुल ड्रेस कोड पाहतोय, सुंदर अशी विकेट पाहतोय, लष्करी ग्रेनेज पाहतोय आणि प्रेक्षकांच्या प्रश्नासाठी ह्या गॅलरीज पाहतोय. आणि फार कमी अशा स्पर्धा असतात की ज्या स्पर्धेमध्ये फुल ड्रेस कोड दिले जातात. याच्यावरून कळलं असेल की ही स्पर्धा किती मोठ्या उंचीवरती खेळली जाते. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. हो, रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न नाही जमला. पंचांकडं अपील मागितलं आणि पंचाने सांगितलंय नाही, प्रेशर प्रेशर प्रेशर. चांगला संघ आहे निशांत 11 सरवली 20 संघ आपण पाहतोय आणि त्याला फाईट करतोय जानमान खाडबल संघ. अशा 2 नामांकित संघांमध्ये सामना पाहतोय. उद्घाटन सामना आपण पाहतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सन्माननीय शामशेद दळवी माजी सरपंच देवरुंग यांच्या प्रचंड मेहनतीनंतर आणि त्यांच्या संपूर्ण सहकार्याच्या मेहनतीनंतर ही स्पर्धा तुमच्या भेटीस येते. प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये स्पर्धा रंगते. रात्रीचे वाजतात ते ठीक 8:40 आणि प्रेक्षकांच्या अलोट गर्दीमध्ये रंगणारा क्रिकेटचा मोठा थरार. ऑनसाईडला घेण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा ती चर्चा नाहीये. फलंदाजाचा प्रत्येक प्रयत्न हाणून पाडला. गोलंदाजानं P1 मध्ये एवढी चांगली गोलंदाजी करणं शक्य नसतं, कारण ज्या पद्धतीनं फक्त 2 षटक सीमारेषेच्या बाहेर उभे आहेत आणि अशा परिस्थितीत अल्पेश आम्हाला सांगतात की धावसंख्येमध्ये कोणता बदल नाहीये. 8:33 झालेत. लक्ष असू द्या 20 मिनिटं तुम्हाला एनी कॉस्ट 4 षटकं फेकायचे आहेत. फार चांगली स्पर्धा आहे. प्रचंड शिस्त या स्पर्धेमध्ये. डिसिप्लिन असायला हवं. हा डिसिप्लिन स्पर्धेचा आत्मा आहे आणि त्याच्यावरती स्पर्धा आपण पाहतोय. ऑप्शनच्या बाहेर चेंडू. मात्र पंच सांगितलं मिस्टर उदय केने सरांना की इट्स वाईट. पहिला चेंडू वाईट पाहायला मिळाला. उमेश केने माफ करा. विक्रम चेलाचे 2 नामांकित पंच. त्यानंतर बाला इकाले आणि महेंद्र पवार असे 4 नामांकित पंच. बाबू शहांचं आगमन झालंय. त्यांचे काही स्वागत करतो. योगेश पाटील या परिसरातील एक नामांकित समालोचक आणि एक चांगले उत्कृष्ट आमचे गुणलेखक या परिसरातील संपूर्ण भिवंडी रायगडमध्ये त्यांच्या नावाची चर्चा असते. आमचे अल्पेश गायकवाड त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. टेनिस ग्रामीण टेनिस आमच्याशी जोडली गेलेली आहे. त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. धावा कधी फारसा बदल नाहीये. ओ, चेंडूचा पाठलाग केला. शेते पुढे सरकला. सिलिमिड आपला या सेडेच पहिला धक्का मैदानावरती परतावा लागेल फलंदाजाला आणि 6 वरती हा पहिला धक्का. झालाय. सौरवनं 5 चेंडूचा सामना केला. डीजे थोडासा अजून बेस कमी करा माईकचा. हॅलो चेक हॅलो चेक हॅलो चेक. बस थँक्यू. 6 धावसे कधी प्रेक्षकांच्या माहितीसाठी सुरू असलेला सामना आपण एन्जॉय करतोय. निशांत 11 सरवली 20 संघ वर्सेस जानमान खांडवाल संघ. सर्विस संघ 20 संघांना 61 धाबा कुठल्या 62 धाबांचा पाठलाग करायचा आहे आणि P1 मध्ये सुंदर गोंची करत असताना गोलच्या माध्यमातून तुम्हाला पाहिलं नवीन नंबर 2 वरती फलंदाज येतोय. तो मात्र योगेश पाटील. योगेश्वर पाटील खूप चांगला फलंदाज. वनडाऊनचे फलंदाज विस्फोटक असतात. बघायचं आहे किती मोठी जबाबदारी आहे. जर फलंदाजानं सौरभनं पहिल्या चेंडू चौकार मारला त्यानंतर मात्र 4 चेंडू तो डॉट झाला आणि त्याचा गडी देखील बाद मिळाला गोलंदाजानं. हे खूप मोठे यश होतं अल्पेश. आणि धावसिकेला आकार नाही फक्त 6 धाबा. जेव्हा फलंदाजी केली सरवली 20 संघानं त्यांच्या P1 मध्ये धावा होत्या तब्बल 2. त्यांचा देखील एक गडी बाद झाला होता. म्हणजे P1 मध्ये स्थिती दोन्ही संघाची एवढी चांगली नव्हती. मी म्हणेन 3 धावा होत्या त्यांच्या धावफलकावरती आणि एक गडी बाद झाला होता. खूप चांगली स्पर्धा आपण पाहतोय. लक्षात देवरिंग आयोजित स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. क्रिकेटचं महाकुंभ मेला आणि क्रिकेटचं ग्रामीणचं वर्ल्ड कप याला म्हटलं तर या परिसरामध्ये अशी भव्य दिव्य स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. बाजूला हायवे, सुंदर अशी खेळपट्टी, प्रेक्षकांसाठी बसण्यासाठी गॅलरीज, लक्क प्रकाश आणि भव्य असं व्यासपीठ अशा अद्भुत वातावरणामध्ये आणि ॲटमॉस्फिअरमध्ये स्पर्धा आपण पाहतोय. एक चांगली स्पर्धा प्रेक्षकांच्या भेटीस आज या स्पर्धेचं रणशिंग फुंकलं गेलंय. ऑप्शनला यस इट इज ऑन. वन्स अगेन दुसरा धक्का मैदानावरती. सिली मिडॉपला अजून एक धक्का मिळतोय. मग अशी सिली मिडॉपला आता सिली मिडॉनला आणि 2 धक्के निर्माण केले. 6 धावसंख्या होती. थोडीशी दयनीय परिस्थिती पाहायला मिळते ती जानमान खांडवल संघाची. जनते चॅलेंज स्वीकारलं त्यानं आणि फक्त 6 धावा दिल्यात.
प्रेक्षकांच्या आलोड गर्दीमध्ये आज या स्पर्धेचं रणशिंग फुंकलं गेलं. सबसे कातील गौतमी पाटील देखील तुम्हाला या मंचावरती पाहायला मिळणार. भरपूर चांगली स्पर्धा आणि या परिसरातील एक मोठी स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि या स्पर्धेचा शुभारंभ होतोय. लक्षा चषक 2026 पर्व जे प्रेक्षक युट्यूबला आम्हाला पाहतात ऐकतात तुमच्या माहितीसाठी सुरळीत स्पर्धा आपण पाहतोय. श्री छत्रपती शिवाजी महाराज कडून बापगाव ज्या मैदानाचं वैशिष्ट्य ऐतिहासिक मैदान, भरपूर स्पर्धा मैदानात खेळवल्या जातात असं ऐतिहासिक मैदान तुम्हाला पाहायला मिळतंय. नवीन षटका प्रारंभ. योगेश षटक मयूरचं षटक संपलं, दुसरं षटक प्रारंभ होणार. P2 मध्ये असणार आहे. गोलंदाज येतोय निखिल चौधरी. साकेला फलंदाज सज्ज होतोय उजव्या हाताचा निखिल जाधव. निखिल बरोबर भरपूर अपेक्षा असणार आहेत कारण एक चांगला फलंदाज येतो. स्विच इट करण्याचा प्रयत्न नाही जमलं. चेंडू खाली राहिला टप्पाबंतर. लेंथ, लाईन, पेस, पिचिंग, ॲक्युरेसी, परफेक्शन, डायरेक्शन सर्व गोष्टी अचूक पाहायला मिळाल्या. योग्य शोल्डरचा वापर फलंदाजाला मात्र बीट केलाय. मागच्या 6 चेंडूवरती एकही धाव आली नाही. धावसंख्येचा विचार केला तर फक्त चौकार 2 वाईट. तदनंतर मात्र सिंगल डबल नाहीये. धावसंख्येला आळा घातलाय. गोलंदाजानं रायझिंग डिलिव्हरी ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, टॉस करायचा होता, नाही जमलं. पुन्हा एकदा डॉट चेंडू. खूप सुंदर खेळपट्टी आहे. ज्या पद्धतीनं असं वाटतं की त्याच्यावरती हात जर फिरवलं तर अगदी गुळगुळीत अशी खेळपट्टी पाहायला मिळते आणि वैशिष्ट्य आहे स्पर्धेचं. म्हणून तर लक्षा चषक सर्वांचं लक्ष वेधत असतं. बहुप्रतीक्षित स्पर्धा, संपूर्ण महाराष्ट्राला वेळ लावणारी आणि 365 दिवस आम्ही या स्पर्धेची वाट पाहतोय. अशी सर्वांची नामांकित स्पर्धा आपण पाहतोय. लक्षा चषक 2026 पर्व. एजान टेकान अजून एक धक्का मैदानावरती. कोणताही फलंदाज प्रभावशाली फलंदाजी करत नाही. ह्याचं कारण आहे जबरदस्त काउंटर अटॅक, वंडरफुल कमबॅक, एक्सलंट फिल्डिंग, प्रचंड दडपण निर्माण केलं आहे आणि हेच कारण आहे की खांडवल संघाला बॅकफूट आणून सोडलंय ते निशांक इलेव्हन सरोली बी संघानं. ज्यापर्यंत परिस्थिती आपण पाहतोय निशांक इलेव्हन सरवली 20 संघानं 61 धावा कुठल्या तर जहानमान खांडवल संघासमोर 62 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. सुरुवात चांगली नाही झाली, चौकारानं सुरुवात झाली, मात्र त्यानंतर विकेटचं सातत्य, एकामागून एक विकेट बाद केले. गोलंदाजी खूप चांगली पाहायला मिळाली, काउंटर अटॅक पाहायला मिळाला, वंडरफुल कमबॅक पाहायला मिळालं, ट्रिमेंडस प्रेशर पाहायला मिळालं आणि एक्सलंट फिल्डिंग पाहायला मिळाली. चारही क्षेत्रामध्ये जबरदस्त कामगिरी करत संघाला मात्र फलंदाजांना खांडवल संघाला थांबवून ठेवलंय 6 धावसंख्येवरती. गुड बॉलिंग. लेक्षामच्या थोडासा बाहेर चेंडू टपावून आतमध्ये पिचिंग झाली आणि पंचाने हेच पाहिलं की पिचिंग थोडीशी बाहेर जरा तरी इम्पॅक्ट आतमध्ये येत होता आणि खूप चांगली पंचाची कामगिरी पाहताना आमचे विक्रम शेलार सर आणि त्यानंतर उमेश केन असे 2 नामांकित पंच सध्या ग्राउंडवरती. जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय ती SSC ट्रॉफीच्या माध्यमातून डोंबिवलीची मोठी स्पर्धा. त्या स्पर्धेमध्ये भरपूर जबाबदारी स्वीकारत असताना आपण नेहमीच पाहतो विक्रम शेलार सरांना आणि ते सध्या इन ॲक्शनमध्ये ॲज अंपायर. एकच धाव मिळणार. धावांसाठी अक्षरशः मात्र इथे वाट पाहावी लागली. ज्या पद्धतीने आपण एखाद्या राजस्थानामध्ये गेल्यानंतर पाण्यासाठी जशी रेगिस्तानमध्ये तुम्हाला वाट पाहावी लागते त्याच पद्धतीने वाट पाहावी लागली. मध्ये गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला पाहायला मिळाला आणि खांडवल संघावरती जबरदस्त प्रेशर केलंय. सरीले 20 संघाला सुरुवातीपासून अटॅकिंग गोलंदाजी करत असताना आणि त्यांना मात्र मोठ्या फटक्यापासून वंचित ठेवले आहेत. ऑन द टॉस ऑन द राईज करत असताना सध्याच्या कोणी नाहीये. शर्मा पलीकडे जाणार चेंडू या सिटीज भरपूर काळानंतर चौकार पाहायला मिळतोय. पहिला चेंडू ती चौकार आपण पाहिला, तदनंतर मात्र या चेंडूवरती चौकार आलाय शेवटच्या चेंडूवरती. त्यावेळी फलंदाजी केली निशांक इलेव्हन सर्व्हिस संघ. त्याच्या 2 षटकामध्ये 29 धावा होत्या आणि ज्यावेळी त्याला खांडवल संघ प्रत्युत्तर देतो त्यांच्या धावसंख्या फक्त 11. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्मान्य शामशेद दळवी हे नाव नाहीये तर हे ब्रँड या परिसरातील, कारण या नावाला ब्रँड म्हणून संबोधलं जातं. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व शामशेद दळवी यांच्या माध्यमातून स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. बापगावच्या मैदानावरती लक्षा चषक सर्वांचं लक्ष वेधतोय.
हा नेहमीच प्रकाश होतात राहणारी स्पर्धा. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक शहरात, प्रत्येक नाक्यावर, प्रत्येक घरात आणि प्रत्येक गल्लोगल्ली फक्त एकच चर्चा, लक्षा चषक 2026च्या पर्वाचं लक्ष भेटतं ही स्पर्धा सर्व महाराष्ट्राचं. 2 षटकांची सांगता 11 धावा दाखल गडी बाजार आतापर्यंत 3. अल्पेश गायकवाड आमचे लेखनिक जबरदस्त आम्हाला माहिती प्रोव्हाइड करत असताना. अल्पेश किती मिनिटं झाली टायमिंग सांगा जेणेकरून 8:42 11 मिनिटं घेतली 2 षटकाचं लक्ष असू द्या. 9 मिनिटामध्ये तुम्हाला 2 षटकं कंप्लीट करायचे आहेत. ॲज एनी कॉस्ट इट्स कंपल्सरी. कारण प्रचंड शिस्त या स्पर्धेचा प्रमुख पाय आहे. डिसिप्लिन. हिट झालाय चेंडू. पंचाने सांगितलं की बाउन्स होत होता चेंडू, राईज होत होता आणि हेच कारण की पंच उमेश केने सरांनी सांगितलं की लेग बायची खून करत असताना. आकाश पाटील या स्पर्धेसाठी आमच्या संपर्कामध्ये होते, मात्र आम्ही जास्त वेळ देऊ शकलो नाही कारण संपूर्ण शेड्यूल फेब्रुवारीचा टाक असल्या कारणामुळे आकाश माफी मागतोय. आकाश पाटील सातत्याने संपर्कामध्ये आमच्या होत्या कॉमेंट्रीसाठी. खूप खूप धन्यवाद आकाश. जबरदस्त क्रिकेट स्पर्धा आपण एन्जॉय करतोय बापकाच्या ऐतिहासिक मैदानामध्ये छत्रपती शिवाजी क्रीडांगण, श्री छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण आपण क्रीडांगण पाहतोय. ऑन द राईज, ऑन द अप खेळण्याचा प्रयत्न सध्या जज करतोय त्याच्या बाक्यामध्ये. फलंदाज बाद. अजून एक धक्का, धक्का क्रमांक 4था धक्का. खूपच दयनीय अवस्था पाहायला मिळते जानमान खांडवल संघाची. बघा आमच्या ग्रामीण टेनिसच्या माध्यमातून ही वाहिनी सध्या खूप चांगली वाहिनी पाहायला मिळते. ऑन द अप केलाय, थोडासा नाराज झालाय. ॲक्शन बघा त्याच्या चेहऱ्यावरची. ज्यावेळी फटका खेळलाय स्वतःवरती नाराज झालाय आणि त्याला माहिती आहे की आपला आता विकेट जाऊ शकतोय आणि नंतर नाराजगी दाखवली. यासाठी आम्ही टेनिस नेहमी मॉनिटर मागत असतो कारण मॉनिटर असताना कॉमेंट करण्याची मजा फार वेगळी असते आणि तो काही नंतर आम्हाला तो प्रोव्हाइड करण्यात येईल. कारण अचूक माहिती तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवायची असते. भरपूर काही घडामोडी होत असतात आणि जे बरेचसे यूट्यूबच्या माध्यमातून पाहतात त्यांच्यापर्यंत पोहोचवणं फार गरजेची गोष्ट असते. अल्पेश किती विकेट गेले आतापर्यंत सांगू शकाल? 4 गडी आतापर्यंत बाद झाले. दर्शक फलकावरती फार कमी पाहायला मिळते. 12 वरती 4, 6 वरती 2 होते आणि 12 वरती 4 म्हणजे प्रत्येक 6-6 धावांच्या अंतरामध्ये विकेट बाद झाले आहेत. खांडवल संघ एक चांगला संघ आहे. या संघाला मी भरपूर वेळेला इन ॲक्शनमध्ये पाहिलंय. खूप चांगली फटकेबाजी करतोय. मात्र सुरुवात चांगली झाली. पहिल्या चेंडूवरती 4 धावा आल्या, नंतर लगातार डॉट चेंडू 4 गेले, नंतर विकेटचं सातत्य कायम ठेवलं. त्यानंतर मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार आणि 12व्या चेंडूवरती चौकार म्हणजे मधले जे 10 चेंडू होते त्या चेंडूवरती धावा झाले नाहीत आणि त्यामध्ये 10 सातत्य विकेटचं पान मिळालं आणि हेच कारण की संघावरती सध्या प्रचंड प्रेशर निर्माण केलंय. ऑन द टॉस खेळत असताना पूल केलाय, सध्या जज करतोय. अल्पेश चेंडू खाली, फलंदाज बाद. 5वा धक्का मध्ये होती. अवघ्या 12 धावसंख्येवरती हा संघ अर्धा गारज झालाय. अर्धा संघ शामेमध्ये परतलाय. त्याला 62 धावांचं आव्हान, 50 धावांची अजूनही गरज आहे. देतात की जी पंचांच्या मागे एक्झॅक्टली क्रॉसिंगची लाईन आहे ती क्रॉस होणं गरजेचं आहे. तर तो फलंदाज येणं आणि दुसरा फलंदाज जाणं. यस, पंचांनी गोष्ट आमच्या लक्षात आणून दिली. आयोजकांना खूप खूप धन्यवाद. चांगलं लक्ष आयोजकांचं. प्रत्येक गोष्टीवरचे आमचे श्यामशेठ डलबे असतील, माझे सरपंच देवरंग. मी आल्यानंतर पाहिलं की ज्यावेळी आम्हाला हे नंदीचं आम्ही लक्ष वेधलं तेव्हा आम्हाला कळलं की ही लोक इकडची जरी क्रिकेटवरती प्रेम करत असले तरी तेवढ्या शेकड्यांवरती देखील प्रेम करतात. कारण हे आपल्या मातीतलं खेळ आहेत, हे आपले ग्रामीणचे खेळ आहेत आणि त्याचमुळे चषक आहे सर्वांचं लक्ष भेटतोय. खूप चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय क्रिकेटच्या माध्यमातून. अतिशय सुंदर अशी खेळपट्टी. लक्क प्रकाश प्रेक्षकांच्या प्रचंड गर्दीमध्ये आज या स्पर्धेचं रणशिंग फुंकलं गेलं आणि लक्ष चषकाची आज मात्र सुरुवात झाली. भरपूर दिवस एकच चर्चा होती, कधी स्पर्धा सुरू होणार, कधी स्पर्धा रंगणार, कोणते संघ लाईन अप करणार आणि तदनंतर शेवटी उत्तर मिळालं की स्पर्धा रणशिंग या स्पर्धेचं फुंकलं गेलं. येणारे चेंडू 13 आणि गरज आता 49 धावांची. मोठं लक्ष करणं. आतापर्यंत 5 धक्के दिले, अर्धा संघ नसते नापत झालाय. मिडल ऑर्डरही काय करू शकला नाही, टॉप ऑर्डरही काय करू शकला नाही. आता बॉटम ऑर्डर म्हणजे टॅलेंटरवरती जबाबदारी. त्यावेळी गोलंदाजीचा अटॅक खूप चांगला पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी सरवली 20 संघाच्या माध्यमातून आणि खाडबल संघाला बॅकफुटला आणून सोडलंय. आतापर्यंत क्लीन. यावेळी मात्र ब्लडफेक ब्लॉकलचा चेंडू
मात्र फलंदाजाचं नशीब बलवंत आहेत की बेस उडाली नाहीये मे बी. येस, आणि हेच कारण की फलंदाज नॉट आउट असणार आहे. 12 चेंडू आणि गरज आहे ती 49 धावांची. पहिला सामना एकतर्फी झाला तर मजा येणार नाहीये, तर प्रेक्षकांना सामना चांगला पाहायला आवडतो. सामना रफ अँड टफ व्हायला हवा. प्रत्येक चेंडूवरती प्रेक्षकांचं लक्ष असलं पाहिजे. असा रफ अँड टफ सामना झाला तर सामना पाहण्याची एक मजा वेगळी असते आणि त्या वेगळ्या उंचीवरती ती स्पर्धा जाते. तो एक सामना जात असतो, मात्र स्पर्धा फार वेगळ्या उंचीवर आहे. थोडासा वेळेला आपल्याला ड्रिंक्स बेस आहे. येणारे चेंडू 12 आणि गरज 49 धावांची. या ऐकू मग आपण सुमधुर संगीत डीजेच्या माध्यमातून. चेक चेक डीजे डीजे थँक्यू डीजे थँक्यू. दरम्यान जे आरमान खांडवल बस संघ इन ॲक्शनमध्ये आहे आणि त्याच खांडवल गावाला बिलॉंग करणारा अर्थात सर्वांचा लाडका व्यक्तिमत्व ज्या खांडवल गावाला ज्यांनी क्रिकेटची दिशा दाखवली असे आमचे विवेक पाटील सध्या यूट्यूबवरती या स्पर्धेचा आनंद घेत आहेत आणि त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला आणि खऱ्या अर्थानं श्यामचंद दलवी साहेबांना त्यांनी शुभेच्छा दिलेल्या आहेत आणि आज खऱ्या अर्थानं इनकेसपट नावानं वायसर संघ या स्पर्धेमध्ये खेळणार आहे. धन्यवाद विवेक पाटील, आपलं सुद्धा आम्ही स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत करतो. आणि दरम्यान पावसाळ्या ठिकाणी माजी उपसरपंच ग्रामपंचायत इताडे किरोलीचे मिस्टर रॉकीबाई अर्थात राकेशजी धिगाडकर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं सुद्धा पात्र करूया या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष स्वागत. आणि आज रॉकीबाईचा संघ अर्थात RD11 जय सावरदेव किरवली हा संघ तुम्हाला या स्पर्धेमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. थँक्यू. तर थँक्यू योगेश. येणारे चेंडू आता 12 आणि गरज आहे ती 49 धावांची. सामन्यामध्ये पकड निर्माण केली आतापर्यंत सरिवली बी संघाने, मात्र खांडवल संघ अजून इथं उभारी घेऊ शकतोय. जर येणाऱ्या काही चेंडू येणाऱ्या षटकावरती 20 ते 22 धावा तुम्ही कुठल्या तर सामना तुमच्या बाजूला येऊ शकतोय, मात्र त्यासाठी आता प्रचंड मेहनत करावी लागेल. ठीक. दरम्यान पाहू शकाल आतापर्यंत 6 स्टार पोहोचले होते आणि आता मात्र 7वा स्टार सुद्धा पोहोचला. 7 स्टार कमिटी मेंबर्स मिस्टर कैलाजी पाटील आपलं सुद्धा या स्पर्धेच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. अद्भुत नजारा स्क्रीनवरती आपण पाहतोय. असं वाटतंय की आता मी बापगावमध्ये नव्हे ते दुबईला आलोय. ज्या पद्धतीने नजारा पाहतोय, जे प्रेक्षक युट्यूबला पाहतात त्यांच्यासाठी पर्व आहे मित्रांनो. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. ग्रामीणच्या टेनिसनं जो बर्ड व्ह्यू दाखवलाय आता, जे काही क्षण दाखवलेत या स्पर्धेचे जबरदस्त. मला वाटलंच नाही की मी इथे बापगाव भिवंडीमध्ये आलोय, असं वाटलं की दुबईमध्ये आलोय. ज्या पद्धतीने नजारा दाखवलाय बघा स्क्रीनवरती, अद्भुत नजारा. जे प्रेक्षक युट्यूबला पाहतात त्यांच्यासाठी पर्वणी असणार आहे. ही फटाक्याची आतिषबाजी झाली आणि या स्पर्धेचा आज रणशिंग फुंकलं गेल्या स्पर्धेमध्ये. आणि ही स्पर्धा या इथे सुरू आहे छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण बापगावचे ऐतिहासिक मैदान. आणि हे रणशिंग फुंकलं या स्पर्धेच्या माध्यमातून. लक्ष चषक 2026 पर्व आपण पाहतोय. देवरिंगच्या माध्यमातून स्पर्धा एन्जॉय केली जाते. डॉट डिलिव्हरी सामन्यामध्ये आता अल्पेश रंगत निर्माण झाली होणार की नाहीये हा फार मोठा प्रश्न झालाय. 10 चेंडू 49 धावांची गरज. प्रत्येक गोलंदाजानं आपली जबाबदारी पार पाडली, मात्र फलंदाजांना जबाबदारी पार पाडता आली नाहीये. एका चेंडूवरती पहिल्या चौकारानंतर असं वाटलं की सामना चांगला होईल, मध्ये नंतर एकतर्फी सामना होऊ लागला. चेंज ऑफ पेस, नकल चेंडू पाहायला देखील मिळतोय. नकल करण्यासाठी देखील अक्कल असावी लागते आणि सांगितलंय पंचांना वाईट चेंडू थोडासा बाहेर जातोय. 10 चेंडू 48 धावांची गरज. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा. सर्व आयोजकांचं मनापासून आभार. अप्रतिम क्रिकेट स्पर्धा प्रेक्षकांसाठी पर्वणी आहे. येणारे काही दिवस ही स्पर्धा एकापेक्षा एक चांगले संघ. ॲटमॉस्फिअर ब्युटिफुल. रिव्हर्सचा वापर केलाय. एकच धाव मिळणार आणि दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न. थोडंसं फंबल होतोय. मयूर होता तिथे. मयूर थोडासा उशीर आला चेंडूवरती. 2 धाबा मिळणार आणि येणार चेंडू 9 आणि गरज आहे तब्बल 46 धाबांची. थोडंसं लॉंग डिस्टन्स पाहायला मिळेल अल्पेश. जर 9 चेंडूमध्ये किमान 20-22 धाबा असेल तर सामन्यात मजा आली असती. ओ व्हॉट अ शॉट. चांगलाच फटका फेकून दिला मध्ये हुक केला करत असताना आणि चांगला झेल टिपला तिथे. दुसऱ्या अड्ड्यामध्ये यशला मिळाला यश आणि फलंदाज बाद. अजून एक धक्का मध्ये होती. 6वा धक्का. बॅक टू द पॅबिलन. आठ चेंडू आणि 44 धावांची गरज. एकतर्फी सामना. पुढच्या सामन्याचं लक्ष वेधतोय किरवली वर्सेस कासने आणि टॉस जिंकल्या कासने संघानं प्रथम दर्शनी क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. बघायचं पुढच्या सामन्यात लक्ष वेधतोय तुमचं पुढच्या लढतीकडं, कारण ही लढत आता एकतर्फी झाली असं वाटतंय मैदानावरती, कारण फटकेबाजी फारची चांगली पाहायला मिळेल. राकेश जाधव आलाय. 7 चेंडू आणि 44 धावांची गरज.
7 चेंडू 7 षटकार जरी आले तर 42 होतील, 44 होणार नाहीयेत. त्यामुळे सामना एकतर्फी प्रेक्षकांची थोडीशी निराशा झाली. का प्रेक्षकांना रफ अँड टफ सामने आवडत असतात. नाही जमलं. बॉडी चांगला संघ आहे खंडवाल संघाला मी भरपूर वेळेला पाहिलं इन ॲक्शनमध्ये. आज मात्र रिदम लागला नाहीये, लयबद्ध फलंदाजी झाली नाहीये, काहीतरी प्लॅनिंग थोडीशी मागे पुढे झाली आणि त्यामुळे सामना मैदानावरती सरवली बी संघ आपल्याकडे झुकवत असताना 7 चेंडू आणि 44 धावांची गरज. जय जटिंग संघ देवरिंग आयोजित लक्ष्य चषक 2026 पर्व सन्मान्य श्यामशेठ दलवी माजी सरपंच देवरिंग यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचे आमचे शिल्पकार आधारस्तंभ आणि ज्यांच्या प्रचंड मेहनतीनं ही स्पर्धा प्रेक्षकांसमोर ठेवली जाते. चांगली स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. चला स्पीडअप करा प्लीज. आता सामन्यामध्ये काही तथ्य नाहीये, जरा प्लीज वेळ वाचूया आपण, कारण आता टीम मीटिंग नकोय. कारण राहणारे चेंडू 6 आणि 44 धावांची गरज आहे. इज इट नॉट पॉसिबल ऑन द पेपर. 21 मिनिटं घेतलीत पंच. एक खेळाडू आतमध्ये येऊ द्या. नाही चालेल, हरकत नाहीये. 1 मिनिट आम्ही एक्स्ट्रा देऊ शकतो अतिरिक्त. 7 चेंडू 44. प्रचंड डिसिप्लिन, ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता, कन्सिस्टन्सी, सातत्य आणि तदनंतर या स्पर्धेमध्ये आपण पाहतो डेडिकेशन, समर्पण. मागच्या 2 महिन्यापासून जयंत तयारी स्पर्धे सुरू आहे. त्याला भरपूर समर्पण केले आयोजकांना आणि त्यानंतर तुमच्या समोर हे अत्यंत सुंदर आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. या 2 महिन्याच्या अथक परिश्रमानंतर ही स्पर्धा तुमच्यापर्यंत पोहोचवली जाते. चांगला फटका. ओ माय गॉड, चांगलं शतक्षण देखील दाखवलंय. हा चेंडू आणि गरज आहे ती 44 धावांची. थोडासा उशीर झाला चौकार षटकार येण्यासाठी प्रेक्षकांच्या माझ्यासाठी. पुढच्या सामना कुठे जाऊ नका, पाहत राहा. स्पर्धा आज मध्ये एकापेक्षा एक लढती तुमच्या समोर ठेवल्या जातील आणि तुम्हाला क्रिकेटचा आनंद अत्यंत चांगली लुटता यावा यासाठी स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. पंचांचा वाईटचा इशारा. शरद थोडंसं मागडं ठरेल की काय, थोडंसं लांबडं ठरणार की काय. सामन्यात औपचारिकता राहिली मात्र, कारण ज्या पद्धतीनं सुरुवात झाली नाहीये चांगली. या स्पर्धेची सुरुवात देखील चांगली झाली, या समार्पण देखील चांगला होणार. त्यामुळे सुरुवात, फर्स्ट इम्प्रेशन इज युअर लास्ट इम्प्रेशन. पहिलं इम्प्रेशन चांगलं असलं की शेवट अत्यंत गोड होतोय आणि स्पर्धेच्या माध्यमातून पाहिलंय. आणि फलंदाजाचं सुरुवात चांगली झाली नाहीये आणि हा देखील वाईट. एक्झॅक्टली करतोय काय गोलंदाज, कर चेंडू ऑप्शनच्या बाहेर फेकण्याचा प्रयत्न करतो, आत आणण्याचा प्रयत्न करतोय. इन स्विंग करायचा चेंडू त्याला. म्हणजे खूप चांगली खेळपट्टी आहे, गुळगुळीत खेळपट्टी आहे. मी पाहता क्षणी प्रेमात पडलो या खेळपट्टीच्या. प्रचंड मेहनत आहे म्हणून मी मगाशी डेडिकेशन हा शब्द वापरला होता. समर्पण भरपूर आहे या कार्यकर्त्यांच्या स्पर्धेच्या मागे. अल्पेश प्रेक्षक येतात आणि सांगतात सुंदर स्पर्धा, 1 मिनिटामध्ये बोलतात. मात्र ह्या 1 मिनिटासाठी 2 महिन्याचा अथक परिश्रम आयोजकांच्या त्या मागे असते, हे विसरता कामा नाहीये. चांगला चेंडू, डॉट डिलिव्हरी, मात्र वाईट चेंडू, लगातार वाईट चेंडू, लगातार वाईट. पार्ट टाइम गोलंदाज वापरला जाईल मे बी. दर्शक दाफलकावरती अल्पेश किती झाल्यात? एकूण धावा दाफलकावरती फक्त 21. 62 धावा कुठायच्यात, 21 धावा दाफलकावरती फक्त. त्यामुळे समीकरण खूप अजूनही लांब आहे, दूर आहे समीकरण अजूनही. 5 चेंडू 41 धावांची गरज आहे. 5-41. चांगली स्पर्धा, चांगला सामना झाला असं मजा आली असती. मात्र शरीरशारीची दुनिया आपल्याला पाहायला मिळेल. बाबू श्यामचे AK-47 आणि योगेश पाटील या परिसरातील नामांकित समालोचक आम्हाला जॉईन झालेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न नाहीये, मिस टायमिंग होतोय. विकेट किपर चेंडू खाली, मोनी चेंडू खाली, फलंदाज बाद. चला दोन्ही संघाला विनंती करूया, कासने संघ आणि किरवली संघ लगेच सज्ज राहायचं आहे. जसा संघ बाहेर येईल तसं कासने संघ आपण आतमध्ये जाऊन लगेच फिल्डिंगची रचना करायची आहे. संपूर्ण फुल ड्रेस कोड, जबरदस्त स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. आणि या स्पर्धेचा दर्जा किती मोठा आहे याच्यावर तुम्हाला कळतंय की संपूर्ण ड्रेस कोड फार कमी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो. फार कमी स्पर्धा असतात, फार दुर्मिळ स्पर्धा असतात, त्यामध्ये ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतात. जागेवरनं खेचलाय, शेताच्या पुढे सरकलाय, शोभित आलाय आणि फलंदाज बाद. आता मात्र फक्त राहिले ते 3 चेंडू आणि गरज आहे 41 धावांची. फक्त फॉर्मेट राहिले, सामने ते रंगत नाहीये, फक्त एकतर्फी सामना आणि पुढच्या सामन्याच्या प्रेक्षक मात्र वाट पाहतात.
8 विकेट बाद झाले आतापर्यंत. फक्त 3च चेंडू राहिले. 41 धावांची गरज आहे आणि त्यावेळेला स्पष्ट स्वरूप झालंय की सरवली 20 संघ जिंकण्याच्या उंबरठ्यावरती आलाय. इम्प्रोव्हायझेशन हवं होतं. चेंडू मागे ढकलून दिलाय आणि उशिरा का होईना मात्र चौकार येणार असं वाटतंय आणि चेंडू निघून गेलाय. आउटफील्ड फास्ट आहे आणि तिसरा चौकार या सत्रातील. पहिल्या चेंडूती पहिला चौकार, 12व्या चेंडूवरती दुसरा चौकार आणि आता चौकार आलाय तो तब्बल 28व्या चेंडूवरती आलाय तिसरा चौकार. चेंडू राहिलेत. फॉर्मॅलिटी राहिली मैदानावरती अजून काहीच नाहीये. उशीर झाला चौकार येण्यासाठी. 37 धावांची गरज आहे. राहिले 2 चेंडू फक्त. फार मोठ्या धावांचा फरकाना सामना मात्र सर्वले 20 संघ विजयाच्या उंबरठ्यावर आले. कुठेतरी चुका झाल्यात खांडवल संघाच्या. चुका अशा झाल्या की सुरुवात चांगली मिळाली नाहीये. पहिल्या चेंडू चौकार आला, नंतर विकेटचं सातत्य सिंगल डबलला प्राधान्य दिलं गेलं नाहीये कारण बाउंड्र्या भरपूर लांब आहेत त्यामुळे बाउंड्र्या जास्त आल्या नाही आहेत, षटकार आले नाही आहेत, त्यामुळे सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं होतं आणि त्या गोष्टी झाल्या नाही आहेत. तालमेल नाही बसला. प्रत्येक फलंदाज गेल्यानंतर लगेच आला त्यामुळे तोही टिकू शकला नाहीये आणि अशा रीतीनं सामना संपलाय आणि पहिला सामना 36 धावांनी जिंकून रोमांचित विजय प्रस्थापित केलाय. निशांकाने बसवलेले 20 संघाचं हार्दिक अभिनंदन. हार्डलक जानमन खांडवल संघ हार्डलक. या आपण ऐकूया पुढच्या सत्रामध्ये एक शेरशारीची अलग दुनिया आमचे बाबूशाह यांना ऐकूया आपण पुढच्या सत्रासाठी. खूप खूप धन्यवाद.